हे आई कुठे आहे? हा आई कुठे आहे? माहित नाही. अगं आई कुठे आहे? सिया माहित नाही. अरे देवा, आपल्या चटणीचं सांगायला आल्या इकडे पाणी तोंडात निघाले बघा गाईज. मला कसं वाटतं आता जरा आराम करून उठले आता थोडस द्यावं. दिसली विचारली नाही कुणाचा माझा आहे का कुणाचा आहे विचारलीच नाही डायरेक्ट आली. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज फायनली आता आमचं शूट सुरू झाली. म्हणजे माझं नाही आहे, अनन्याचं आहे आज. आणि आज तिला कॉलेज गर्ल बनवले. हा कॉलेज गर्ल हो येणार. तर गाईज आत्ता आमचं शूट कंप्लीट झालं आहे. शेवटचा कट होता इथे घेतला. आणि आज माझं काय नव्हतं, मी फ्री होतो आज निवांत. इथं बघा झोप म्हटलं तर मम्मी झोपली नाही. मी शूट करायला तो आम्ही म्हणून हे ना बघा आमच्यासाठी काय बनवलं लागलं तिनं. सरबतचं लिक्विड आहे तर हे बनवलंय बघा तिनं आता. आणि एनर्जी येईल तुम्हाला शूट करायला म्हणून. गरमीच दिवस आहे ते आणि सगळं काम पण करतात दोघं आणि म्हणजे सगळेच करतोय तसं काय नाही. बरं हे यांचं कसं असतंय जरा उन्हात करत बसतात ना. मला कसं वाटतं आता जरा आराम करून उठले आता थोडस द्यावं. आता मगाशी पप्पाने हे फाउंडसाइड पावडर आणलेला लगेच इथून लागणार होता अर्जंट मधून. आता आम्ही 2-3 प्रकारचे पावडर वापरल्यात. फक्त आता हे समोर म्हणून ह्याचं सांगावले. तर सगळेच पावडर कंपनी किती हुशार असतात बघा. पण होल मुद्दाम मोठं ठेवतात की पावडर जास्त पडावं. हा हे तर सेटिंग पण आहे कमी करायची, पण कोण बघत बसत नाही. घ्यायच्या टायमात पावडर फाटकन उघडते, सेटिंग लावायला वेळ नसते तेव्हा. त्यामुळे लगेच आणि जास्त पडते आणि लगेच संपते आणि दुसरा माणूस लगेच घेऊन येते. आपण पण काय करायचं मग सांगतो तुम्हाला. याला एका होलाला 2 होल सील करून टाकायचे. चिकट टीप घ्यायची त्यानं सील करून टाकायचं बारक्या आहे ना. आणि बाकी हे नाही सेटिंग हलवली तरी चालते. चिकट टीपने 2 होलला पूर्ण पॅक करायचं, एकच होल ओपन करायचं. आणि आपण पण पावडर कारण की अर्धा वेस्टच जाते पावडर. आपण किती वेळा तर पावडर घेतोय हातात आणि नंतर विचारत बसा आईला लई पडला हो जरा पाहिजे का तुला पावडर हे नको जरा मग काय करा मग इकडे करत असते ना आपण काय तुम्ही पण करत असणारच आहे. तर ही पावडर समोर दिसला म्हणून तसं आम्ही व्हाईट टोन आणतोय. व्हाईट टोन मध्ये पण कसं आहे होल लय मोठे असतात. लगेच बघितलं आताच पडला. अरे देवा माझ्या शरबत मध्ये पडला काय शरबत केलाय ना असं दाखवलं तर बघा किती गट्टा पडला. तर हे असं त्यांनी करते तर आपण पण हुशार पाहिजे. मग आपण अरे अरे यो मेरा है ये तुम्हाला. बघा अनन्या पण आले आले तिला ग्लास दिसली विचारली नाही कुणाचा माझा आहे का कुणाचा लस्सी नजर बिहेर गार एनर्जीसाठी दिले. तर आता मम्मी बनवायला शरबत तर हे बनवायला मुलासाठी विहानाची आहे. कारण की त्यांना आम्ही जास्त बाहेरचं देत नाही अजून लहान असल्यामुळं. कलरचं वगैरे काही देत नाही. आता त्यासाठी हे ओरिजिनल भले थोडा ताप होते पण नैसर्गिकच पाजायचं. तर गाईज हे नट निघत नाही त्यासाठी हे बारका छोटा स्क्रू ड्रायव्हर यूज करावा लागते. काढले बघा यातून हे बघा. आता हे पडदा काढतो बाहेर. ते बेडशीट पण धुवायला टाकले. आता हे पडदा दोन्ही काढल्यात आणि हे लोडचं कव्हर काढायला शियान खोलले बघ. ह्या सगळे पडदे इसकट आलाय. इसकट नकोस. आता पडदा लावायच्या आधी उद्या सगळे व्यवस्थित सुट्टी गुढीपाडवा येणार आहे तर उद्या सगळं हॉल वगैरे करून घेतो. किचन तर तुम्ही लास्ट टाइमला बघितलंय. कसं आहे आपल्याला राहायचं म्हटलं घर पण बघायला हे विहान सोड घरात पण बघायला लागते. कारण घर स्वतःलाच तेवढं बघितलं चालणार नाही, घराला पण महत्वाचं आहे ना बघणं. तर गाईज आता मी पितोय ताक. हे बघा ताक आता मी ओतून घेतलं. हे आई कुठे आहे? हा आई कुठे आहे? माहित नाही. अगं आई कुठे आहे? सिया माहित नाही. घडीच्या नादात 5 वाजता तुटायचा. घडीला काय झालं शेल घाल त्याला. तर गाईज पोहे दिलेले आहे मला पण खायला लय दिले की जरा दे म्हणल्याला फक्त जरा. इथं सुरू आहे गाईज मॅगी मसाले भात बनणार आहे. अतुल काय म्हणालाय? काढून गेलो मग होय का संपलं का आहे अजून पोतं तेवढं राहिले काढलं म्हणून. हा आहे की एवढं पोतं आहे अजून. आम्ही पोतं आणल्यावर गाईज एवढं आहे बघा अजून. मी नाही म्हणते. आणि इकडे बघा 2 चिरून वगैरे ठेवले. फक्त आता याची चटणी बनवणार. आता मला काय झालं ना कधी आंब्याचा सीझन येईल आणि कैरी मिळेल आणि ती चटणी खायला असं झालं. फायनली आलाय म्हणून म्हटलं लगेच मागे लागलो होती मम्मीच्या की बनव. मग ती कसं असं खाता खाता जरा जरा असं टेस्ट भारी वाटतं खायला थोडं लावून. तू बारीक करतात तू कोण बनवते नक्की सांगा. रसाची आंबा अजून नाही आणली आणायला सांगितलं मम्मीला. पण मम्मी म्हणली अजून 1 महिना नाही खायचे त्यानंतर खायचे. म्हणजे आंबा ओरिजिनल येतात. ओरिजिनल आंबा येतात. आता कसं ते जरा पिकवलेले फास्टवाले लगेच द्या केमिकलनं पिकवलेले लगेच येतात ना. त्यामुळे म्हणले 1 महिना थांबा अजून 15-20 दिवस मग नंतर आणू. यमी राईस तयार व्हायला लागलाय. आणि इकडं पाणी आलं का तोंडाला. हे आहे आंब्याची चटणी. जे हे बघा मॅगी कोणाची तुझी पहिला खा की मग कर राहू दे. हे बघा मम्मीचं असं काम असते कायम आपलं. जे मला म्हणत्या
आणि आपलं ठेवते आणि बाजूला आणि मग करत बसल्या काय तर गाईज फायनली बघा यमी यमी एकदम भारी टेस्टी चटणी झालेली आहे हे तुम्ही बघू शकताय. आणि ह्याची रेसिपी तुम्हाला मम्मी सांगते, आता जस्ट बनवून आणली मम्मी. कैरी स्वच्छ धुणे, साल काढणे, बारीक तुकडं करून मिक्सरला, धनेपूड, चवीपुरतं नमक, चवीपुरती साखर आणि कोथिंबीर, थोडंसं 1-2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायचं आणि झाली चटणी तयार. मिक्सरला लावायचं डायरेक्ट मिक्सरला लावायचं. आणि हे किती दिवस टिकते? 2-3 दिवस राहते काय? हप्ताभर राहते. हप्ता खलबत्त्यात कुठून जर खाल्ली तर ती आणि जरा देशी टाईप जरा टेस्ट लागते. मस्त. आणि धनेपूड तर जरुरीच आहे, कोथिंबीर आणि धनेपूड. ए आता असं खायचं नाही, जेवताबरोबर खायचं ते बघ. आता असंच हा करायला. अरे आपल्या चटणीचं सांगायला इकडे पाणी तोंडातून निघाले बघा गाईज. आई शपथ. ए तुला देतो ना तर. आणि काहीच मी वाटल कलर आणलंय. मम्मी त्यांनी जाऊन शेतात बघून आले हाल हवा आणि इथं चालू आहे पोहे बनवायचं विहांसाठी. पाणी वगैरे मारून आले झाडांना. मम्मी आणि अतुल गेलते. आणि हे बघा मला हे आवडते त्यामुळे तिला म्हणाले खालचं खालचं काढून दे. हे असं जरा फ्राय झालेलं आवडते हे ना जळल्याला. चटणी पण घेतली मी इथं. आणि इकडे बघा मम्मीचं शेंगा सोलायचं चालू आहे. इथं निवांत जेवत घेतलं गे. चटणीची पण टेस्ट आहे बघ. मग अशी पाणी आलं तर तोंडात तुया. हा एक नंबर. हे काय तर सगळेजण मिळून आम्ही जेवलो. आणि आज तुम्ही बघितला जे पुलाव बनला एकच नंबर, म्हणजे व्हेज बिर्याणीच झालती. त्याच्यानंतर शेंगा घेतल्या, शेंगा फोडायला घेतल्या. बाहेर मस्त वारत पोर्च मध्ये शेंगा फोडत बसलो. आणि सगळ्यात झाल्या मग जे शेंगा आणल्या होत्या गावाकडनं ते शेंगा सगळ्या संपल्या. म्हणजे थोडं राहिलं ते उद्या मम्मी करून टाकते, बाकी सगळ्या संपल्या. चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव्ह यू गाईज. बाय. गुड नाईट.